आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झाले। आम्ही जो महिन्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर 1 दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता। आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे महिन्याचा हा पोहोचवण्यात। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 23 एप्रिल गुरुवार 100% गोडसुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचा 22 हप्ता 1500 रुपये तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे मार्च महिन्याच्या 21 हप्त्याचे आणि एप्रिल महिन्याच्या 22 हप्त्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींना अख्खा मार्च महिना संपून गेलेला होता आणि आता एप्रिल महिना सुद्धा संपत आलेला होता, म्हणजेच उशीर झालेला होता। तर उशीर झाल्यामुळे 2 महिन्यांचे पैसे एकत्रितपणे जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। बघा, लाडक्या बहिणींना कालपासूनच निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे। काल भरपूर जिल्ह्यातील भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा झालेले आहेत। आज सुद्धा 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये सकाळपासून जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमवत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झालेल्या आहेत। कारण 2 महिन्यांचे पैसे एकत्रित मिळत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता खुश होत आहेत। लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर आज 23 एप्रिल गुरुवार रोजी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा करणे सुरुवात करण्यात आलेले आहे, तर त्या 12 जिल्ह्यांच्या यादी सविस्तर वाचून दाखवत आहे। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये सुद्धा 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा सुद्धा होतच आहे। तर आपण पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांच्या यादी सविस्तर वाचून दाखवत आहे। सविस्तर जिल्ह्यांच्या यादी पहा, जेणेकरून तुम्हाला पैसे मिळून जातील। तुम्हाला यापुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा, लाडक्या बहिणींना सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी आपण पाहणार आहोत, परंतु सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका विभागाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना तुम्हाला मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपये, एप्रिल महिन्याचा 22 हप्ता 1500 रुपये असे 2 महिन्यांचे 3,000 रुपये मिळत आहेत। यासोबत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा मिळत आहेत। बघा, लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे जमवत आहेत। तुम्ही भरपूर दिवसांपासून गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत होतात, तर तुमची अखेर गॅस कनेक्शनच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर आपण बघून घेऊयात की आज 23 एप्रिल गुरुवार रोजी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता, एप्रिल महिन्याचा 22 हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमवत आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत तर या 12 जिल्ह्यांची यादी सविस्तर वाचून दाखवत आहे। सविस्तर जिल्ह्यांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांच्या यादी पाहणार आहोत। म्हणजेच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता अशा 2 महिन्यांचे 3,000 रुपये जमवत आहेत। यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे ज्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि ज्या प्रमुख बँकेमध्ये जमवत आहेत त्याचीच माहिती तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पुढच्या 2 मिनिटांमध्ये सविस्तर जिल्हे आणि बँका आपण पाहणार आहोत। कोणत्या बहिणींना जास्तीत जास्त पैसे मिळत
आहेत आणि कोणत्या बहिणींना कमीत कमी पैसे मिळत आहे त्याची माहिती सुद्धा सांगत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना जिल्हे आणि बँका आपण पाहणारच आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका विभागाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये उशीर झाल्यामुळे 3000 रुपये सोडले जात आहेत। यासोबत लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत होतात, म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा सोडले जात आहेत। तुमचे गॅस कनेक्शनच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहायची गरज भासणार नाही आणि तुम्हाला मार्च महिन्याच्या 21 हप्त्याचे आणि एप्रिल महिन्याच्या 22 हप्त्याची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना तुमची 2 महिन्यांची प्रतीक्षा संपत आहे। यासोबत तुमची गॅस कनेक्शनच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, परंतु लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे हे पैसे टप्प्याटप्प्याने सोडले जात असतात। तर सध्याच्या स्थितीला पहिला टप्पा वितरित करणं सुरू झालेला आहे। पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यामधील सरासरी 40 लाख बहिणींची प्रतीक्षा संपली जात आहे। पहिल्या टप्प्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता अशा पद्धतीने 2 महिन्यांचे पैसे सोडले जात आहेत। यासोबत गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत असणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींचे गॅस कनेक्शनच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर आता आपण वेळ न घालवता पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांची यादी पाहून घेऊयात, म्हणजेच या 12 जिल्ह्यांमध्ये 2 महिन्यांचे 3000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 2500 रुपये आता जमा होत आहेत, त्याचीच माहिती तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे वेळ काढून पुढचे 2 मिनिटं सविस्तर पहा, कारण भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली आहे। यापुढे तुम्हाला आता वाट सुद्धा पाहावी लागणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मागच्या 2 दिवसांपूर्वी निधीला मंजुरी देण्यात आलेली होती, म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये मार्च हप्ता वितरित करण्यासाठी 3700 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली होती आणि एप्रिल महिन्याचा 22 हप्ता वितरित करण्यासाठी अजून 3700 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली होती। म्हणजेच मार्च आणि एप्रिल अशा 2 महिन्यांचे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरासरी 7200 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली होती। हा 7200 कोटींचा निधी आदिती तटकरे मॅडम म्हणजे ज्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडतात त्यांच्याकडे पाठवण्यात आलेला होता आणि आदिती तटकरे मॅडमच्या माध्यमातून हे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी बँकांकडे पाठवण्यात आलेले होते। आता या बँकांच्या माध्यमातून हे पैसे पात्र लाभार्थी असणाऱ्या सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये सोडले जात आहेत आणि लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो आता भरपूर वेळ घालवलेला आहे, यापुढे तुमचा वेळ घेणार नाही आणि तुम्हाला या ठिकाणी वाट सुद्धा पाहावी लागणार नाही। तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँका पाहणार आहोत। जिल्हे आणि बँका सविस्तर पाहिल्या की तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील अशा प्रकारच्या चर्चा सोशल मीडियावरती सुरू होत्या, कारण निधीला मंजुरी देण्यात आलेली होती त्यामुळे चर्चा सुरू होत्या। परंतु यापुढे अशा प्रकारच्या चर्चा होणार नाही, कारण आता डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। एकदा काय डीबीटीचं बटन दाबलं की परत या ठिकाणी पैसे येण्यासाठी अडचण येत नाही। बघा डीबीटीचं बटन दाबण्यात आल्यामुळे हे पैसे आता वितरित करणं सुरू झालेलं आहे। सकाळपासूनच पैसे येत आहेत, परंतु सकाळ सकाळी बँकांचा सर्व्हर चांगला नसतो, सर्व्हर डाऊन असतो, सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे सर्वांना पैसे येणं शक्य होत नसतं। पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींना पैसे सोडले जात आहेत। तर आपण पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया, परंतु लाडक्या बहिणींनो सकाळी 12 जिल्ह्यांमध्ये, संध्याकाळी 12 जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीने हे पैसे सोडले जाणार नाही। तर आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत 12 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत, म्हणजे सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये 4 जिल्हे, दुपारच्या दुसऱ्या सत्रामध्ये 4 जिल्हे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये तिसऱ्या सत्रामध्ये 4 जिल्हे,
म्हणजेच आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत। आता बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांच्या यादी आपण सांगत आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर पहा। बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा भरपूर कामे असतात। आता सध्याच्या स्थितीला उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, परंतु उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाऊस म्हणजेच मेघगर्जना बरसत आहे। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पावसाळा येत असल्याची माहिती समोर येत आहे। उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ऊन मोठ्या प्रमाणामध्ये तापलेलं आहे, त्यामुळेच लाडक्या बहिणींना हे पैसे तुम्हाला आता सोडले जात आहेत आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। तर बघा लाडक्या बहिणींना हे पैसे तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्यामध्येच येणार होते, परंतु मार्च महिन्यामध्ये सरकारकडे पैसे कमी होते। सरकारच्या तिजोरीमध्ये कमी पैसे असल्यामुळे हे पैसे तुम्हाला मागच्या महिन्यामध्ये आलेले नव्हते, परंतु सध्याचा एप्रिल महिना आहे, तर या एप्रिल महिन्यामध्ये सरकारकडे पैसे उरलेले होते। सरकारकडे शिल्लक पैसे असल्यामुळे हे पैसे आता सोडले जात आहेत आणि लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। बघा लाडक्या बहिणींना तुमच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस केली जात होते की कधीपासून पैसे जमा होतील, तर बघा लाडक्या बहिणींनो आता यापुढे तुम्हाला विचारपूस करायची गरज भासणार नाही, कारण हे पैसे खटाखट जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेले आहे। पैसे जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश होत आहेत। लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना हे पैसे मिळत असल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। तर आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँका पाहणार आहोत। जिल्हे आणि बँका सविस्तर पाहिल्या की तुम्हाला दिलासा मिळून जाईल, तुम्हाला यापुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना सोशल मीडियावरती चर्चा सुरू होत्या, या चर्चांमधून हे पैसे वितरित होत आहेत। बघा सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांच्यामध्ये कालच मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यामुळे यांनी एक नवीन नियम लागू करण्यात आलेला होता। बघा सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे, ज्या लाडक्या बहिणी 5 नियमांमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये 2 महिन्यांचे पैसे गॅस कनेक्शनचे पैसे सोडले जात आहेत, परंतु राज्यातील ज्या लाडक्या बहिणी 5 नियमांमध्ये बसत नाहीत त्यांना पैसे मिळणार नाहीत। त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर सविस्तर लाडक्या बहिणींना 5 नियम कोणकोणते आहेत, या 5 नियमांमध्ये खरंच तुम्ही बसत आहेत का हे तुम्ही सविस्तर पहा, अन्यथा 5 नियमांमध्ये बसत नसाल तर पैसे मिळणार नाहीत। फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना आपण 5 नियम सांगत आहोत। 5 नियम सविस्तर पाहिले की तुम्हाला दिलासा मिळून जाईल, परंतु लाडक्या बहिणींनो 5 नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो विचार करायला गेलं तर मागच्या काही दिवसांपासून सरकार वेगवेगळे नियम लावत आहे, कारण सरकारला सुद्धा माहिती आहे की या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत। राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांसाठी ही सरकारने योजना सुरू केलेली होती, परंतु या योजनेमध्ये श्रीमंत महिलांनी चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे काढून अधिकाऱ्यांना थोडेफार पैसे देऊन नकली बनावट कागदपत्रे देऊन कागदपत्रे काढले आणि आपण सुद्धा नियमांमध्ये बसत आहोत अशी चुकीची माहिती सरकारला दिलेली होती। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सरसकट सर्वांना लाभ वितरित करण्यात आलेला होता, परंतु जसं जसं दिवस उलटत चाललेले आहेत तसं तसं भरपूर लाडक्या बहिणींची संख्या वाढत गेलेली होते। त्यामुळे काय होत होतं की सरकारी तिजोरीवरती भार येत होता आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या बहिणी गरजू होत्या त्यांना पैसे मिळत नव्हते आणि ज्या बहिणी गरजू नव्हत्या, ज्या बहिणी अपात्र होत्या त्यांनाच पैसे मिळत चाललेले होते। अशा पद्धतीची माहिती फडणवीस साहेब आणि आदिती तटकरे मॅडम यांच्याकडे पोहोचलेली होती। त्यामुळे त्यांच्या माध्यमातून KYCचा नियम लावण्यात आलेला होता। याच पाठोपाठ आता 5 नवीन नियम लावण्यात आलेले आहेत। ज्या ज्या लाडक्या बहिणी या 5 नवीन नियमांमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे आता सोडले जात आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणी 5 नियमांमध्ये बसत नाहीत त्यांना पैसे मिळणार नाहीत। त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता 5 नियम सविस्तर सांगत आहोत। 5 नियम तुम्ही सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला पैसे मिळून जातील आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडकी बहिणींना आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांपैकी पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत। तर आपण 12 जिल्ह्यांच्या आधी पाहणार आहोत, परंतु त्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही या 5 नियमांमध्ये बसत आहेत का हे तुम्ही काळजीपूर्वक पाहायचं आहे। जर तुम्ही 5 नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला दिलासा मिळून जात आहे, परंतु 5 नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला दिलासा मिळत नाही आणि तुमची प्रतीक्षा सुद्धा संपत नाही। आता बघा लाडक्या बहिणींना हे 5
5 नियम कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पाहत आहोत. 5 नियम पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे. 5 नियमांमध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी बसत आहेत आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत अशाच बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे. परंतु ज्या लाडकी बहिणी 5 नियमांमध्ये बसत नाहीत, ज्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली नाही, तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात नाहीत. अशा बहिणींची प्रतीक्षा संपवली जात नाही. त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण 5 नियम पाहणार आहोत. यासोबत 3 कामे कोणते आहेत ते सुद्धा पाहणार आहोत. 3 कामे पाहण्याच्या अगोदर आणि 5 नियम पाहण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट, सर्व मिळून किती पैसे सोडले जात आहेत, कोणाला पैसे मिळत आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या बहिणींनी वाट पाहून उपयोग होणार नाही याचीच माहिती तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे वेळ न घालवता आता आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सांगायला सुरुवात करत आहे. सविस्तर जिल्ह्यांची यादी आणि सविस्तर बँकांची यादी पाहून घेऊयात. सविस्तर जिल्हे आणि सविस्तर बँकांची यादी पाहिली की तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा लाडकी बहिणींना सविस्तर जिल्हे आणि बँका आपण पाहणार आहोत. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकरे मॅडम हे दिलेला शब्द पाळत असतात. यांच्या माध्यमातून शब्द देण्यात आलेला होता की आम्ही लाडकी बहीण योजना कधी सुद्धा बंद होऊन देणार नाही. आणि सध्याच्या स्थितीला तुम्ही सुद्धा पाहत आहात, मागच्या 1.5 वर्षांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरळीतपणे सुरू आहे. प्रत्येक महिलेला प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळत आहेत. म्हणजे सांगायचं म्हटलं तरी लाडकी बहीण योजना कधी सुद्धा बंद होणार नाही. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाही. तर आता आपण लाडकी बहिणींना महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळणार आहोत. त्यामुळे 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ सविस्तर पहा. काही कामे करत असाल तर ती कामे 2 मिनिटाला बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ सविस्तर पाहत चला. सविस्तर व्हिडिओ पाहिला की तुम्हाला पैसे मिळून जातात. परंतु व्हिडिओ जर शेवटपर्यंत नाही पाहिला की पैसे मिळत नसतात. आता हे पैसे का मिळत नसतात तर सरकारने नवीन नियमावली जाहीर केलेले आहे. 5 नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत. ज्या ज्या बहिणी 5 नियमांमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये आता हे पैसे सोडले जात आहेत. परंतु ज्या बहिणी 5 नियमांमध्ये बसत नाहीत त्यांना हे पैसे मिळणार नाहीत. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा हे 5 नियम महत्त्वाचे आहेत. 5 नियम सविस्तर पाहिले की तुम्हाला दिलासा सुद्धा मिळून जात आहे. आता बघा लाडक्या बहिणींना हे 5 नियम तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगत आहे. परंतु हे 5 नियम पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट, काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे. राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील अशाच बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे. तर बघा लाडक्या बहिणींना भरपूर वेळ घेतलेला आहे. यापुढे तुमचा वेळ घेत नाही. तर बघा लाडकी बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, जो पहिला नियम लागू झालेला आहे तर तो पहिला नियम म्हणजे 4 चाकी गाडी. बघा हा नियम जुनाच आहे परंतु याच्यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे. बघा जर तुम्ही 4 चाकी गाडी एखाद्या भाड्यासाठी खरेदी केलेली असेल म्हणजेच तुमचं कुटुंब त्याच्यावरती आधारित असेल तर अडचण नाही. परंतु जर तुम्ही 4 चाकी गाडी फिरण्यासाठी मौजमजा करण्यासाठी घेतलेली असेल तर तुमचे पैसे बंद होणार आहेत. यानंतर दुसरा नियम, उत्पन्न जर तुमचे वाढलेले असेल, बघा 2024, 2025, 2026 या वर्षांच्या कालावधीमध्ये उत्पन्न जर वाढलेले असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. 2.5 लाखांच्या पुढे उत्पन्न केलेले असेल तर बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. यानंतर तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी कर्मचारी म्हणून सेवेमध्ये रुजू झालेला असेल तर पैसे बंद होणार आहेत. पिवळ्या रेशन कार्डवरून आता तुम्हाला पांढरे रेशन कार्ड मिळालेले असेल तर पैसे मिळणार नाही. तर बघा असे महत्त्वाचे नियम आहेत. या नियमांचे पालन करायचे आहेत आणि 3 कामे करायची होती. पहिलं काम लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण करायची होती. दुसरं काम आधार कार्ड बँकेला लिंक करायचं होतं आणि आधार कार्डवरील सर्व गोष्टी अपडेट करायच्या होत्या. अशी 3 कामे ज्या ज्या बहिणीने केलेली असेल त्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे. आता बघा 12 जिल्ह्यांची नावे सांगतो. गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, भंडारा, गोंदिया, पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली अशा पद्धतीने 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे येण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि सोशल मीडियावरती सुरू असलेल्या चर्चांनुसार महिना अखेरीस पैसे मिळत असतात. त्यामुळे मार्च एप्रिल 2 महिन्यांचे पैसे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मिळणार होते. त्यामुळे आता लवकरच पैसे वितरित होणार आहेत.